ओबीसीचा निधी दिला जात नाही आहे। महाज्योती आहे त्या ज्या संस्था आहेत त्यांना निधी दिला जात नाही। त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर समुद्रात या ठिकाणी जलसमाधी आंदोलन पुकारलेलं आहे। आणि सध्या आपण बघतोय की जे आपण लक्ष्मण हाके आहेत ते विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करत आहेत। पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने सातत्याने जो निधी वळवला जात होता, जे आरोप विद्यार्थी करत होते, त्यानंतर सरकार याबाबत दखल घेत नाही। त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागतोय, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या विद्यार्थ्यांची आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जे जलसमाधी आंदोलन आहे ते पुकारलेलं आहे। अशा आणि त्यामुळे ही आक्रमक भूमिका सध्या या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते। एकंदरीत अद्यापही लक्ष्मण हाके आहे ते विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी समुद्रात आहेत। अत्यंत गंभीर असं हा आंदोलन आहे, गंभीर प्रकार आहे, कारण काही वेळातच या ठिकाणी समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि त्या परिस्थितीत या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन लक्ष्मण हाके हे आंदोलन करतात। आपण आता ही चित्र पाहतोय, या चित्रांमध्ये आपण बघतो की सध्या आता पोलीस देखील समुद्रात उतरलेले आहेत। या आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी आंदोलक आपण बघतोय की लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेण्यासाठी आता स्वतः पोलीस समुद्रात गेलेले आहेत। खोल या ठिकाणी हे समुद्र आहे आणि अशा स्थितीत हे कोणतीही सुरक्षा नसताना आंदोलन करत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता पोलीस देखील या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत आहेत।